नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार अरुण तोडकर, विज्ञान शिक्षक, चैतन्य विद्यालय निरा, नरसिंहपूर. तर काय बघत होतो आपण? स्टँडर्ड 8 टॉपिक नंबर 6 कंपोजिशन ऑफ मॅटर. हा टॉपिक काय आपला चालू आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बरेच भाग याचे बघितलेले. आज आपण बघूयात होमोजिनस मिक्सचर आणि हेट्रोजिनस मिक्सचर म्हणजे काय, हे म्हणजे नक्की काय हे आज आपण बघणार आहोत. बघा, पहिल्यांदा एक ॲक्टिव्हिटी आहे बघा, टाईप्स ऑफ मिक्सचर. टेक 3 बिकर्स. काय करायचे आहेत? 3 बिकर घ्यायचे. बघा, टेक लिटल सँड अँड वॉटर इन फर्स्ट बिकर. पहिल्या बिकरमध्ये काय करायचं? सँड आणि वॉटर घ्यायचं. बघा, देन पहिल्या बिकरमध्ये काय घेतलं आपण? सँड आणि वॉटर. टेक सम क्रिस्टल्स ऑफ ब्लू विट्रॉल वॉटर इन सेकंड बिकर. सेकंड बिकरमध्ये काय घेतलं आपण? क्रिस्टल्स ऑफ ब्लू विट्रॉल अँड वॉटर. ब्लू विट्रॉलचे क्रिस्टल आणि वॉटर घेतलं. आणि टेक सम ब्लू विट्रॉल अँड सँड इन थर्ड बिकर. थर्ड बिकरमध्ये काय घेतलं? ब्लू विट्रॉल आणि सँड हे काय घेतलं? थर्ड बिकरमध्ये घेतलं. स्टर द मटेरियल इन ऑल 3 बिकर्स अँड ऑब्झर्व. स्टर म्हणजे काय करायचं की ढवळायचं. तिनेही टेस्ट ट्यूबमधलं जे सबस्टन्स आहेत टाकलेले आहेत किंवा मटेरियल टाकलेलं आहे ते काय करायचं? स्टर करायचं. आणि आपले जे ऑब्झर्वेशन आहेत आपले अँड रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन टेबल. आणि या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये काय करायचे? आपले ऑब्झर्वेशन काय करायचे? नोंदवायचे. बघा, बघूयात. बघा, बिकर नंबर फर्स्ट मटेरियल्स टेकन. बिकर नंबर फर्स्ट ऑब्झर्वेशन टेबल बघूयात. बिकर नंबर फर्स्टमध्ये काय घेतलं आपण? लिटल सँड अँड वॉटर. लिटल सँड अँड वॉटर, थोडे वाळू आणि पाणी घेतलेलं आहे. व्हॉट चेंजेस सीन ऑन स्टरिंग म्हणजे ढवळ्यानंतर काय लक्षात येईल? काय घेतलेलं आहे? पाणी आणि वाळू घेतलेली आहे. बघा, काय लक्षात येईल? बघा, these two substances do not mix with each other. The sand remains at bottom. म्हणजे काय होईल? हे दोघं एकमेकांमध्ये मिक्स होणार नाहीत. सँड काय राहील? तळाला राहील. आणि त्याच्यावरती काय राहील? वॉटर राहील. नंबर ऑफ फेजेस इन दिस मिक्सचर. फेजेस म्हणजे आपल्याला किती दिसतील? 2 फेजेस फर्स्ट दिसतील. खाली काय असेल? सँड असेल आणि वरती काय असेल? वॉटर असेल. अशा 2 फेजेस आपल्याला स्पष्टपणे दिसतील. तर अशा मिक्सचरला काय म्हणतात? हेट्रोजिनस मिक्सचर. बघूया आपण नंतर. ह्यालाच काय म्हणायचं? हेट्रोजिनस मिक्सचर. देन सेकंड, टेक सम ब्लू विट्रॉल अँड वॉटर इन टेस्ट ट्यूब. बघा, काय करायचंय? एका टेस्ट ट्यूबमध्ये ब्लू विट्रॉल आणि वॉटर घ्यायचं त्याच्यामध्ये ब्लू विट्रॉल टाकायचे, क्रिस्टल टाकायचे ब्लू विट्रॉलचे. काय होईल? द ब्लू क्रिस्टल्स ऑफ ब्लू विट्रॉल टोटली डिझॉल्व्स इन वॉटर अँड फॉर्म्स अ सिंगल फेज. म्हणजे एकच फेज तयार होईल. म्हणजे काय होतील? ते ब्लू विट्रॉल काय होईल? पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळेल. जसं वाळू आणि पाण्याच्या 2 काय दिसत होत्या? थर, लेअर दिसत होत्या, फेजेस म्हणतात त्याला. तशा फेजेस इथं दिसणार नाहीत. एक सिंगल फेज दिसेल. येते लक्षात? सिंगल फेज दिसेल. आणि असे जे सबस्टन्स असतात त्यांना काय म्हणतात? होमोजिनस मिक्सचर. काय म्हणायचं? होमोजिनस मिक्सचर. लक्षात राहू देत. बघा, 2 ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाच्या आहेत. काय घेतलं? पहिल्यांदा बिकरमध्ये काय घेतलं? वॉटर आणि सँड. तर काय होईल? दोघं स्टर केलं म्हणजे ढवळलं त्याला. तर काय होईल? द सँड डज नॉट डिझॉल्व इन वॉटर. द सँड रिमेन्स ॲट बॉटम अँड फॉर्म्स 2 फेजेस. आणि 2 फेजेस किंवा 2 थर, 2 लेअर तयार होतील. आणि असे जे मिक्सचर असतात त्यांना काय म्हणतात? हेट्रोजिनस मिक्सचर. दुसऱ्यांदा काय घेतलं? ब्लू विट्रॉल आणि वॉटर घेतलं. दोघंही काय झाले? ब्लू विट्रॉल टोटली डिझॉल्व झालं. कशामध्ये? वॉटरमध्ये. टोटली डिझॉल्व कशामध्ये झालं? वॉटरमध्ये. आणि किती फेजेस किंवा किती लेअर तयार झाल्या? एकच लेअर तयार झाली. लक्षात राहू देत. आधी फेजेस बघा की सँड आणि वॉटर घेतल्यानंतर 2 फेजेस तयार होत होत्या. इथे लक्षात, सँडची वेगळी आणि वॉटरची वेगळी. ब्लू विट्रॉल ज्यावेळी घेतलं होतं, वॉटरमध्ये टाकलं ब्लू विट्रॉल, त्यावेळी अशा 2 थर किंवा 2 फेजेस तयार झाल्या नाहीत. एकच सिंगल फेज तयार झाली. येते लक्षात. आणि तिसऱ्या वेळेस काय आहे? बघा, टेक सम ब्लू विट्रॉल अँड सँड इन थर्ड बिकर. काय करायचं? थर्ड बिकरमध्ये किंवा थर्ड टेस्ट ट्यूबमध्ये काय केलं आपण? ब्लू विट्रॉलचं जे सोल्युशन आहे आपल्याकडं ते टाकलं त्याच्यामध्ये. येते लक्षात. आणि त्याच्यामध्ये काय केलं? क्रिस्टल्स, त्याच्यामध्ये सँड टाकली. येते लक्षात. म्हणजे वाळू टाकली. तर काय होईल? इथं सुद्धा काय दिसतील? आपल्या 2 फेजेस वेगवेगळ्या दिसतील. येतं लक्षात. किंवा क्रिस्टल्स घेतले ब्लू विट्रॉलचे, त्याच्यामध्ये सँड टाकली, तिथं सुद्धा काय होणार नाहीत की दोघं एकमेकांमध्ये मिक्स होणार नाहीत. येते लक्षात. असे जे मिक्सचर असतात त्यांना काय होतात? हेट्रोजिनस मिक्सचर. लक्षात राहू देत. जे सबस्टन्स काय होतात? डिझॉल्व्ह झाल्यानंतर फक्त एकच फेज तयार होते. किंवा जे सबस्टन्स मिक्स केल्यानंतर काय होते? फक्त एकच फेज तयार होते. त्याला काय म्हणायचं? होमोजिनस
मिक्सचर. आणि समजा दोन किंवा दोनपेक्षा जास्त फेजेस जर तयार होत असतील तर त्यांना काय म्हणायचं, हेट्रोजिनस मिक्सचर. एवढंच ॲक्टिव्हिटीमध्ये बघायचं आपल्याला, येते लक्षात की किती फेज तयार होतात. आता डिटेल बघूयात. बघा पुढं, द पार्ट ऑफ मॅटर हॅव्हिंग युनिफॉर्म कंपोजिशन इज कॉल्ड फेज. येते लक्षात, त्या मॅटरचा पार्ट की ज्याचं कंपोजिशन कसं आहे, युनिफॉर्म म्हणजे कसं आहे, एकसारखं आहे, त्याला काय म्हणतात, फेज. काय म्हणतात, फेज. येते लक्षात. बघा वरती कशामध्ये, वॉटर आणि सँड ज्यावेळी टाकलं त्यावेळी दोन फेज तयार होत होत्या. येते लक्षात. मॅटर काय होतं, युनिफॉर्म होते, खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला दोन फेज तयार होत होत्या. ज्यावेळी ब्लू विट्रिओल कशामध्ये टाकलं तर आपण वॉटरमध्ये टाकलं त्यावेळी अशा कोणती फेज एकच फेज तयार होत होती. येते लक्षात. येते लक्षात. म्हणजे काय, युनिफॉर्म कंपोजिशन. बघा, द पार्ट ऑफ मॅटर हॅव्हिंग युनिफॉर्म कंपोजिशन, खूप महत्त्वाचं डेफिनेशन आहे. द पार्ट ऑफ मॅटर हॅव्हिंग युनिफॉर्म कंपोजिशन इज कॉल्ड फेज. येते लक्षात. मॅटरचा पार्ट की ज्याचं कंपोजिशन कसं आहे, एक समान आहे किंवा एकसारखं आहे, त्याला काय म्हणतात, काय म्हणतात, फेज असं म्हणतात. अजून एकदा बघा, जेव्हा आपण सँड आणि वॉटर टाकलं त्यावेळी सँड काय राहिली, खालच्या बाजूला राहिली, वर वॉटर झाले, म्हणजे काय झालं, दोन फेजेस तयार झाले. तर दोघांचंही कंपोजिशन कसं, युनिफॉर्म. खाली कसे आहे, सँड आहे, वरती काय आहे, वॉटर आहे. द पार्ट ऑफ मॅटर हॅव्हिंग युनिफॉर्म कंपोजिशन, म्हणजे दोन पार्ट झाले की ज्यांचं कंपोजिशन युनिफॉर्म आहे. खालच्या पार्टचं कंपोजिशन वेगळं आहे, वरच्या पार्टचं कंपोजिशन वेगळं आहे. ह्यालाच काय म्हणतात, ह्यालाच फेज म्हणतात. ही पहिली फेज झाली, ही पहिली फेज झाली, ही दुसरी फेज झाली, ह्यालाच काय म्हणतात, फेज. तसं आपण ज्यावेळी ब्लू विट्रिओल वॉटरमध्ये टाकल्यानंतर असे एकच फेज तयार झाली. येते लक्षात. एकच फेज म्हणजे काय, एकच फेज तयार झाली. येते लक्षात. आणि बरोबर आहे का, एकच फेज तयार झाली, त्यालाच काय म्हणायचं, होमोजिनस मिक्सचर म्हणतात. बघूया डिटेलमध्ये पुढं. बघा, राईट द थर्ड कॉलम ऑफ द टेबल नंबर ऑफ फेजेस सीन इन इच बिकर्स आफ्टर स्टरिंग वेन ऑल द कंपोनंट्स ऑफ मिक्सचर फॉर्म वन फेज इट इज कॉल्ड होमोजिनस मिक्सचर. जर आपण एखादा पदार्थ काय केल्यानंतर दोन पदार्थ मिक्स केल्यानंतर जर एकच काय होत असेल, फेज तयार होत असेल, काय तयार होत असेल, सिंगल फेज किंवा एकच फेज तयार होत असेल, तर त्याला काय म्हणायचं, होमोजिनस मिक्सचर. वेन द components of a mixture are distributed टू or more phases is called heterogeneous mixture. ह्या सेकंड आणि थर्ड टेस्ट ट्यूबमध्ये काय होत होत्या, काय होत होत्या, दोन फेज तयार होत होत्या, म्हणून ते कसले आहेत, हेट्रोजिनस मिक्सचर. काय फर्स्ट आणि थर्डमध्ये. सेकंडमध्ये काय होत होतं की काय होत होते, एक सिंगल फेजच तयार होते, ते कसलं झालं, होमोजिनस मिक्सचर. बघा, in the above activity after stirring a homogeneous mixture is formed in only one beaker, which is that तर ही सेकंड ऍक्टिव्हिटी. काय, टेक सम क्रिस्टल्स ऑफ ब्लू विट्रिओल अँड वॉटर इन सेकंड बीकर. येते लक्षात. ह्याच्यामध्ये जेवढे आपण काय केलं, एका टेस्ट ट्यूबमध्ये वॉटर घेतलं आणि त्याच्यामध्ये काय टाकलं, ब्लू विट्रिओलचे क्रिस्टल टाकले. त्यावेळी ब्लू विट्रिओल, द क्रिस्टल्स ऑफ ब्लू विट्रिओल कम्प्लिटली डिझॉल्व्स इन वॉटर अँड फॉर्म्स अ ओनली वन फेज ऑर सिंगल फेज. बरोबर आहे का. दिस इज अ होमोजिनस मिक्सचर. हे कसं आहे, होमोजिनस मिक्सचर आहे. येते लक्षात. बाकीच्या दोन टेस्ट ट्यूब होत्या की सँड आणि वॉटर आणि ब्लू विट्रिओल आणि सँड, हे आपण काय केलं, मिक्स केलं. त्यावेळेस दीज मिक्सचर्स आर फॉर्मिंग टू फेजेस. बरोबर आहे का, दोन फेजेस तयार होत होत्या, म्हणून ते कसं आहे, हेट्रोजिनस मिक्सचर आहे. आणि फक्त एकाच टेस्ट ट्यूबमध्ये, कोणत्या, सेकंड नंबरच्या, काय, ब्लू विट्रिओल आणि वॉटर मिक्स केल्यानंतर तिथंच काय तयार झालं, फक्त होमोजिनस मिक्सचर तयार झालं. लक्षात राहू देत. होमोजिनस मिक्सचर असेल तिथं काय तयार होणार आहे, सिंगल फेज. आणि हेट्रोजिनस मिक्सचर असेल तर दोन किंवा तीन किंवा दोनपेक्षा जास्त काय होते, फेज तयार होतात. बघा, हेच बघूयात डिटेलमध्ये. बघा, टाइप्स ऑफ मिक्सचर. बघा, होमोजिनस आणि हेट्रोजिनस. मिनिंग समजून घ्या. हेट्रो मीन्स डिफरंट अँड होमो मीन्स सेम. म्हणजे काय, जर वेगवेगळ्या फेजेस तयार होत असतील तर त्याला काय म्हणतात, हेट्रोजिनस मिक्सचर. आणि सिंगल फेज तयार होत असेल तर त्याला काय म्हणतात, होमोजिनस मिक्सचर. यू कॅन सी द डिफरंट पार्ट्स. बरोबर आहे का, पार्ट, लेअर, थर, येते लक्षात. अशांनाच काय म्हणतो आपण, फेज म्हणतो. यू कॅन सी द डिफरंट पार्ट्स ऑफ एनी मिक्सचर इझिली. म्हणजे काय, पाणी आणि वाळू ज्यावेळी तुम्ही मिक्स केलं त्यावेळी वाळूचा खालचा थर पार्ट आणि वरचा वॉटरचा पार्ट कसे दिसत होते, ते वेगवेगळे. म्हणजे खालची फेज आणि वरची फेज काय होती, दोन फेज तयार झाल्या, एक सँडची आणि दुसरी वॉटरची. येते लक्षात. म्हणून ह्याला काय म्हणतो आपण, हेट्रोजिनस मिक्सचर. म्हणजे काय तयार होतात, तिथं डिफरंट पार्ट्स तयार होतात किंवा डिफरंट फेज तयार होतात. आणि होमोजिनस मिक्सचरमध्ये यू कॅन नॉट सी द डिफरंट पार्ट्स ऑफ द मिक्सचर. म्हणजे काय, यू कॅन नॉट सी द डिफरंट फेजेस ऑर पार्ट्स ऑफ द मिक्सचर. साधं सोपं आहे. पाणी घेतलं, पाण्यामध्ये तुम्ही साखर टाकलीत, स्टर केलं, ढवळत, तर दोन पार्ट दिसतात का, दिसणार नाहीत. एक सिंगलच पार्ट दिसेल किंवा सिंगलच फेज दिसेल. त्यालाच काय म्हणू आपण, होमोजिनस मिक्सचर. होमोजिनस
मिक्सचर लक्षात राहू देत, हे पहिल्यांदा लक्षात राहू द्या. काय म्हणायचं हेट्रोजेनस मिक्सचर कशाला म्हणजे काय, यू कॅन सी द डिफरंट पार्ट्स फेजेस ऑफ द मिक्सचर इझिली. हेट्रोजेनस मिक्सचरमध्ये आपण काय करू शकतो, 2 किंवा 2 पेक्षा जास्त पार्ट किंवा फेजेस आपण बघू शकतो. बट इन होमोजेनस मिक्सचर देर इज ओनली सिंगल फेज और ओनली वन फेज, एकच फेज तयार होते. इथे लक्षात, त्यालाच काय म्हणतो आपण, होमोजेनस मिक्सचर. लक्ष राहू देत. बघा टाइप्स ऑफ मिक्सचर, हेट्रोजेनस मिक्सचर जरा डिटेलमध्ये बघूयात. बघा हेट्रोजेनस मिक्सचर, ऑल कंपोनंट्स ऑफ द मिक्सचर आर व्हिजिबल बिकॉज दे डू नॉट मिक्स अदर. इथे लक्षात, हे जे घटक आहेत कंपोनंट आहेत मिक्सचरचे, हे आपल्या डोळ्याने दिसतात, कारण ते काय होत नाहीत एकमेकामध्ये, ते काय होत नाहीत, डिझॉल्व्ह होत नाहीत. इथे लक्षात बघा, सँड अँड वॉटर, व्हेजिटेबल ऑइल अँड वॉटर, काय घेतलं तुम्ही, एका बिकरमध्ये वॉटर घेतलं. इथे लक्षात, आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय टाकलं, ऑइल म्हणजे तेल टाकलं, तर काय दिसेल, तेलाचा थर वरती दिसेल, आणि वॉटर कुठं असणार आहे, वॉटरची फेज खाली असणार आहे, आणि ऑइलची फेज कुठं असणार आहे, वर असणार आहे. म्हणजे काय झाले, 2 कंपोनंट काय झाले, व्हिजिबल आहे डोळ्याला आपल्याला, म्हणजे दिसत आहे डोळ्याला स्पष्ट, की वरचा कशाचा थर आहे, ऑइलचा आहे, खालचा कशाचा आहे, वॉटरचं आहे. इथं लक्षात. सिमिलरली तुम्ही जर काय केले, सँड ॲड केलीत, एक बिकर घेतलात, बिकरमध्ये एका टेस्ट ट्यूबमध्ये सँड टाकलीत आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं, तर काय दिसेल तुम्हाला, 2 थर दिसतील, खाली सँडचा थर आणि वरती वॉटरचा थर. तुम्हाला काय दिसेल, वेगवेगळा दिसेल. का दिसेल असं, तर इथे लक्षात, ते काय होत नाहीत, एकमेकामध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत किंवा मिक्स होत नाहीत. इथे लक्षात, ऑल कंपोनंट्स ऑफ द मिक्सचर आर व्हिजिबल बिकॉज दे डू नॉट मिक्स मिक्स टुगेदर. इथे लक्षात, दोघंही काय होत नाहीत, मिक्स होत नाहीत, आपल्याला डोळ्याने त्याचे काय दिसतात, कंपोनंट्स दिसतात. लक्षात राहू देत, ऑल कंपोनंट्स ऑफ द मिक्सचर आर व्हिजिबल बिकॉज दे डू नॉट मिक्स टुगेदर. हे सगळे कंपोनंट किंवा घटक हेट्रोजेनस मिक्सचरचे डोळ्याने दिसतात, कारण ते काय होत नाहीत, एकमेकामध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत किंवा मिक्स होत नाहीत. पार्टिकल्स नॉट डिस्ट्रीब्युटेड इव्हनली, म्हणजे काय, त्यातले पार्टिकल कशाचे, हेट्रोजेनस मिक्सचरमधले पार्टिकल काय होत नाहीत, डिझॉल्व्ह होत नाहीत. त्याच्यामुळे बघा काय होत नाहीत, पार्टिकल सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होत नाहीत. म्हणजे काय, जर तुम्ही पाण्यामध्ये वाळू टाकलीत, येते लक्षात, एक टेस्ट ट्यूब घेतली, त्याच्यामध्ये वाळू टाकलीत, वरून पाणी टाकलं, तर जे पार्टिकल आहेत कशाचे, वाळूचे किंवा सँडचे, हे काय होतात, बॉटमला जाऊन बसतात. दे डू नॉट डिस्ट्रीब्युटेड इव्हनली, म्हणजे काय, सगळ्या प्रमाणात काय होत नाहीत, ते त्या वॉटरमध्ये काय होत नाहीत, डिस्ट्रीब्यूट होत नाहीत. बघा एक्झाम्पल, सँड अँड वॉटर, आताच बघितलं, काय, वाळू आणि पाणी. व्हेजिटेबल सोप, ऑइल अँड वॉटर, येतं लक्षात, व्हेजिटेबल सोप, ऑइल अँड वॉटर, येतं लक्षात. म्हणजे काय, ऑइल आणि पाणी, हे सुद्धा काय, हेट्रोजेनस मिक्सचर आहे. बघा नेक्स्ट, होमोजेनस मिक्सचर. होमोजेनस मिक्सचर इन विच द कंपोनंट्स आर इव्हनली डिस्ट्रीब्युटेड अमॉंग इच अदर. त्यातले कंपोनंट काय होतात, एकमेकामध्ये काय होतात, डिस्ट्रीब्यूट होतात, म्हणजे काय होतात, पसरतात. बघा, यू कांट सी द कंपोनंट पार्ट, म्हणजे आपण काय म्हणू शकत नाही की हा कंपोनंट असं वेगळा आहे, हा कंपोनंट वेगळा आहे. दोन्ही कंपोनंट काय होतात, दोन्ही सबस्टन्स काय होतात, एकमेकामध्ये मिक्स होतात. लक्षात राहू देत. बघा, होमो मीन्स सेम थ्रोट. होमो म्हणजे काय, एकसारखं. पूर्ण टेस्ट ट्यूब घेतलीत, टेस्ट ट्यूबमध्ये काय टाकलं तुम्ही, ब्लू विट्रोलचे क्रिस्टल टाकलेत आणि वॉटर टाकलं, तर काय होतात, दोघंही काय होतात, मिक्स होतात. इथं दाखवलंय बघा, कॉपर सल्फेट होमोजेनस मिक्सचर, म्हणजे ब्लू विट्रोल त्यालाच म्हणतात. बघा काय केलं, कॉपर सल्फेट, ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो का, हे पाणी आहे, हे ब्लू विट्रोल आहे, म्हणू शकत नाहीत. दोघंही काय होतात, एकमेकामध्ये मिक्स होतात, आणि आपल्याला त्याचे पार्ट वेगवेगळे दिसत नाहीत, आणि आपण कंपोनंट पार्ट सुद्धा त्याशी बघू शकत नाहीत. वी कॅन नॉट सी द कंपोनंट पार्ट्स. होमो मीन्स द सेम थ्रोट, इट हॅज अ कॉन्स्टंट कंपोजिशन थ्रोट. म्हणजे काय, जसं तळाला कंपोजिशन आहे तसंच मध्ये असणार, तसंच वरती असणार आहे. इथे लक्षात, हे ब्लू विट्रोलचं किंवा कॉपर सल्फेट सोल्युशन आहे, जे खाली असणार आहे तेच मध्ये असणार आहे, तेच वरती असणार आहे. इथे लक्षात, म्हणजे काय, सोल्युशन कसं असणार आहे किंवा कंपोजिशन कसं असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे काय, एकसारखं असणार आहे. तुम्ही कुठल्याही लेअरमध्ये बघितलं किंवा कुठल्याही जागेला बघितलं, इथे लक्षात, तरी कंपोजिशन कसं असणार आहे, सारखं असणार आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचं, होमोजेनस मिक्सचर आर ऑल्सो कॉल्ड सोल्युशन. आणि होमोजेनस मिक्सचरलाच काय म्हणतात, सोल्युशन असं म्हणतात. लक्षात राहू देत, होमोजेनस मिक्सचरलाच काय म्हणतात, सोल्युशन असं म्हणतात. लक्षात राहू देत. बघा, इज अ मिक्सचर इन विच द कंपोनंट्स आर इव्हनली डिस्ट्रीब्युटेड अमॉंग इच अदर. काय असतात, ह्यातले कंपोनंट्स काय होतात, एकमेकामध्ये एकसारख्या प्रमाणात काय होतात, मिक्स होतात. लक्षात राहू देत. होमो मीन्स सेम. we can't see the components of component parts. आपण त्याचे कंपोनंट पार्ट बघू शकत नाहीत. होमो मीन्स द सेम थ्रोट. होमो म्हणजे काय,
एकसारखं सगळीकडे एकसारख्या प्रमाणात. बघा होमोजेनस मिक्सचर आल्सो कॉल्ड सोल्युशन. होमोजेनस मिक्सचरलाच काय म्हणतात सोल्युशन असं म्हणतात. बघा एक्झाम्पल साल्ट इन वॉटर. काय मीठ पाण्यामध्ये टाकून तुम्ही विरघळता ते कसलं मिक्सचर आहे होमोजेनस मिक्सचर आहे. शुगर डिझॉल्व इन वॉटर साखर पाण्यामध्ये टाकून विरघळवता हे सुद्धा कसलं आहे होमोजेनस मिक्सचर. ॲपल ज्यूस म्हणजे काय ॲपलचं ज्यूस हे सुद्धा काय होमोजेनस मिक्सचर आहे. टी चहा हे सुद्धा कसलं आहे होमोजेनस मिक्सचर आहे. कॉपर सल्फेट सोल्युशन वॉटर त्याला ब्लू विट्रॉल म्हणतो आपण त्याचं सुद्धा कसं आहे होमोजेनस मिक्सचर आहे. म्हणजे काय होतात एक सिंगल फेज तयार होते किंवा दोन्ही सबस्टन्स एकमेकांमध्ये मिक्स झाले की त्याला काय म्हणतो आपण होमोजेनस मिक्सचर. दोन किंवा दोनपेक्षा जास्त फेज झाल्या दोन्ही सबस्टन्स दोन किंवा जास्त सबस्टन्स एकमेकांमध्ये मिक्स नाही झाले त्याला काय म्हणतो आपण हेट्रोजेनस सोल्युशन. येते लक्षात. बघा डायग्राममधून कळेल तुम्हाला की कशाला होमोजेनस मिक्सचर म्हणायचं कशाला हेट्रोजेनस मिक्सचर म्हणायचं. बघा मिक्सचरचे दोन टाईप शिकलो तर आपण हेट्रोजेनस आणि होमोजेनस. हेट्रोजेनसमध्ये बघा की हे दोन फेज वेगळ्या दिसतात ही वरची फेज आणि खालची फेज काय होत नाहीत दोन्हीही सबस्टन्स एकमेकांमध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होत नाहीत. ते काय करतात फेज दाखवतात पार्ट दाखवतात लेअर दाखवतात थर दाखवतात. येते लक्षात. ते एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत म्हणून यांना काय म्हणतो आपण हेट्रोजेनस मिक्सचर. होमोजेनसमध्ये बघा हे दोन्हीही जे मिक्सचरचे कंपोनंट आहेत ते काय झालेत युनिफॉर्मली काय झालेत डिस्ट्रीब्यूट झालेत म्हणजे एकसारख्या प्रमाणात डिस्ट्रीब्यूट झालेत. खाली तसेच वरती तसेच मध्ये तसेच. येते लक्षात. कोणती फेज म्हणजे एकच फेज सिंगल तयार होते. येते लक्षात एकच सिंगल फेज तयार होते आणि दोन्ही सबस्टन्स काय होतात एकमेकांमध्ये युनिफॉर्मली काय होतात मिक्स होतात. लक्षात राहू देत. एक सोपे डेफिनेशन बघा द होमोजेनस मिक्सचर इन विच द कंपोनंट्स आर युनिफॉर्मली mixed together are called homogeneous mixture. आणि heterogeneous means components are not uniformly mixed throughout the mixture. म्हणजे काहीचे कंपोनंट काय होत नाहीत युनिफॉर्मली मिक्स होत नाहीत. लक्ष राहू देत. बघा अजून एकदा बघूयात. बघा होमोजेनस वर्सेस हेट्रोजेनस मिक्सचर. डिफरन्स येईल लक्षात तुमच्या डिफरन्सने लक्षात राहतं. इथे लक्षात म्हणजे फरक दोघांमध्ये काय सारखं काय वेगळं काय असं लक्षात ठेवलं नंतर व्यवस्थित लक्षात राहतं. बघा होमोजेनस मिक्सचर is a mixture where the components that make up mixture are uniformly distributed throughout the mixture. Definition असे बघा ही homogeneous mixture is a mixture where the components that make up the mixture are uniformly distributed throughout the mixture. म्हणजे काय homogeneous mixture हे अशा प्रकारचं मिक्सचर आहे की ज्याचे कंपोनंट बघा काय झालेले असतात त्या मिक्सचरमध्ये युनिफॉर्मली म्हणजे एकसारख्या प्रमाणात काय झालेले असतात पसरलेले असतात. हेट्रोजेनस मिक्सचर इज अ मिक्सचर where the components are not uniform or localized region with different properties. लक्षात राहू देत. ह्यांचे कंपोनंट एकसारख्या प्रमाणात काय झालेले नसतात युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेले नसतात कशाचे हेट्रोजेनस मिक्सचरचे. अँड दे आर लोकलाइज रिजन्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज. आणि ते एका ठराविक अशा भागामध्ये काय राहतात ठराविक अशा भागात असतात एकमेकामध्ये मिक्स होत नाहीत. आपल्याला ते डोळ्याने दिसू शकतात ह्याच्या आधी बघितलं आपण. आणि त्यांच्या प्रत्येकाच्या प्रॉपर्टी वेगळ्या असतात. म्हणजे सँडची प्रॉपर्टी खाली सँड आणि वॉटर मिक्स केलं तर सँड खाली बॉटलला सेटल होतो त्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या वरच्या वॉटरच्या प्रॉपर्टीज वेगळ्या. लक्षात राहू देत. होमोजेनस मिक्सचर इज अ मिक्सचर वेअर द कंपोनंट्स दॅट मेक अप द मिक्सचर आर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द मिक्सचर. लक्षात राहू दे ज्याचे कंपोनंट काय होतात युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूट होतात. आणि हेट्रोजेनस मिक्सचर इज अ मिक्सचर वेअर द कंपोनंट्स आर नॉट युनिफॉर्म अँड हॅव अ लोकलाइज रिजन विथ डिफरंट प्रॉपर्टीज. ह्याचे कंपोनंट काय होत नाहीत मी त्या मिक्सचरमध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होत नाहीत एका ठराविक अशा भागामध्ये राहतात आणि त्या वेगवेगळ्या फेजेसच्या किंवा पार्टच्या प्रॉपर्टीज कशा असतात वेगवेगळ्या असतात. देन होमोजेनस मिक्सचर बघा एक्झाम्पल एअर इज अ होमोजेनस मिक्सचर. एअर काय आहे होमोजेनस मिक्सचर आहे. लक्ष राहू देत. एअर काय आहे होमोजेनस मिक्सचर. त्यानंतर ब्लड आपलं रक्त ते सुद्धा काय आहे होमोजेनस मिक्सचर. देन सॅच्युरेटेड शुगर सोल्युशन शुगर वॉटर म्हणजे काय आपलं साखरेचं पाणी ते सुद्धा काय होमोजेनस मिक्सचर आहे. हेट्रोजेनस मिक्सचर रॉक असतात दगड असतो त्याच्यावर तो वेगवेगळ्या कशाने बनलेला असतो कंपोनंटने बनलेला असतो. येते लक्षात. ते सुद्धा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झाले नसतात. ऑइल अँड वॉटर तेल आणि पाणी. येते लक्षात. सोप साबण पिझ्झा. येते लक्षात. हे कशाचे एक्झाम्पल आहेत हेट्रोजेनस मिक्सचरचे एक्झाम्पल आहेत. एकदा शॉर्टमध्ये ओव्हरव्ह्यू घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. येते लक्षात. बघा डिफरन्स बघूयात. पहिल्यांदा अ मिक्सचर इन विच डिफरंट कॉन्स्टिट्युएंट्स आर मिक्स्ड युनिफॉर्मली. असं मिक्सचर की ज्याच्यामध्ये असं मिश्रण की ज्याच्यामध्ये वेगवेगळे घटक काय झालेले असतात एकसारख्या प्रमाणात काय झालेले असतात मिक्स झालेले असतात. अ मिक्सचर इन विच डिफरंट कॉन्स्टिट्युएंट्स आर मिक्स्ड
युनिफॉर्मली. त्याला होमोजेनस मिक्सचर म्हणतो. हेट्रोजेनस मिक्सचर मिक्सचर इन विच डिफरंट कॉन्स्टिट्युएंट्स आर नॉट मिक्स्ड युनिफॉर्मली. म्हणजे काय, वेगवेगळे घटक एकसारख्या प्रमाणात काय झालेले नसतात, मिक्स झालेले नसतात किंवा एकत्र आलेले नसतात. दे कॅन नॉट हॅव फिजिकली डिस्टिंक्ट पार्ट्स. म्हणजे काय, आपण डोळ्याने बघू शकतो असे वेगवेगळे पार्ट युनिफॉर्म मिक्सचर होमोजेनस मिक्सचरमध्ये नसतात. म्हणजे काय, आपण जर शुगर सोल्युशन केलं तर आपल्याला असं नाही म्हणणार की शुगर इथं दिसतंय, वॉटर तिथं दिसतंय. ते लक्षात, ते काय होणार आहेत, मिक्स होणार आहेत. आणि आपण काय, वी कॅन नॉट हॅव डिस्टिंक्ट पार्ट्स. म्हणजे काय, आपण डोळ्याने त्यांचे वेगवेगळे पार्ट बघू शकत नाही आहेत. इन हेट्रोजेनस मिक्सचर दे हॅव फिजिकली डिस्टिंक्ट पार्ट. फिजिकली वेगवेगळे पार्ट असतात. सँड आणि वॉटर सोल्युशन घ्या, सँड खाली राहतो, वॉटर वर राहतो. म्हणजे डोळ्याने काय बघू शकतो आपण, तसे दोन पार्ट बघू शकतो. त्यानंतर द कॉन्स्टिट्युएंट्स कॅन नॉट बी इझिली सीन. आपण होमोजेनस मिक्सचरमध्ये त्याचे घटक डोळ्याने सहजासहजी बघू शकत नाहीये. इन हेट्रोजेनस मिक्सचर द कॉन्स्टिट्युएंट्स कॅन बी इझिली सीन. ह्यांचे घटक आपण डोळ्याने बघू शकतो. वॉटर आणि शुगरचे आपण काय करू शकत नाही, डोळ्याने इझिली बघू शकत नाहीत त्यातले कॉन्स्टिट्युएंट. परंतु सॅड आणि वॉटरचं जर मिक्सचर असेल तर आपण डोळ्याने बघू शकतो. हे सॅडचे पार्टिकल आहेत, हे वरती वॉटर आहे, हे आपण डोळ्याने बघू शकतो. द कॉन्स्टिट्युएंट्स कॅन नॉट बी इझिली सेपरेटेड. होमोजेनस मिक्सचरचे कॉन्स्टिट्युएंट आपण इझिली सेपरेट करू शकत नाही, येते लक्षात. द कॉन्स्टिट्युएंट्स इन हेट्रोजेनस मिक्सचर द कॉन्स्टिट्युएंट्स कॅन इझिली सेपरेटेड. हेट्रोजेनस मिक्सचरमध्ये त्याचे कॉन्स्टिट्युएंट, त्याचे घटक आपण इझिली सेपरेट करू शकतो, येते लक्षात. बघा, द कॉन्स्टिट्युएंट्स कॅन नॉट बी इझिली सेपरेटेड. म्हणजे त्याचे घटक आपण सहजासहजी वेगळे करू शकत नाहीत. कशाचे, होमोजेनस मिक्सचरचे. हेट्रोजेनस मिक्सचरचे कॉन्स्टिट्युएंट किंवा घटक आपण काय करू शकतो, इझिली सेपरेट करू शकतो. एक्झाम्पल्स, शुगर सोल्युशन, येते लक्षात. बेस्ट एक्झाम्पल आहे शुगर सोल्युशन, साल्ट सोल्युशन, येते लक्षात. टी, येते लक्षात. कशाचं, हेट्रोजेनस मिक्सचरचं. सोडा वॉटर, सॉफ्ट ड्रिंक्स, विनेगर, एअर, एटसेट्रा. बेस्ट एक्झाम्पल लक्षात राहू द्यात. एअर, शुगर सोल्युशन, वॉटर सोल्युशन, काय ते साल्ट सोल्युशन, शुगर सोल्युशन आणि एअर. हे कशाचं, होमोजेनस मिक्सचरचं. आणि हेट्रोजेनस मिक्सचर, शुगर अँड सँड मिक्सचर, येते लक्षात. मिल्क सुद्धा काय हेट्रोजेनस मिक्सचर आहे. पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत. इंक, पेंट, वूड, ब्लड, येते लक्षात. ब्लड सुद्धा येते लक्षात. हे पुढच्या वेळी बघणार आहोत आपण, ज्यावेळी आपण डिटेल लक्ष देईल आपल्या, ज्यावेळी आपण काय बघूयात, कोलाइड आणि पुढचे पार्ट बघूयात, येते लक्षात. सोल्युशन, कोलाइड आणि सस्पेन्शन बघूयात, त्यावेळेस आपल्याला हे डिटेल लक्षात येईल, येते लक्षात. परंतु एवढं लक्षात राहू देत की हे होमोजेनस मिक्सचर आणि हेट्रोजेनस मिक्सचर. काय लक्षात ठेवायचं, द मिक्सचर इन विच डिफरंट कॉन्स्टिट्युएंट्स आर मिक्स्ड युनिफॉर्मली. कशामध्ये, होमोजेनस मिक्सचरमध्ये. हेट्रोजेनसमध्ये काय लक्षात ठेवायचं, मिक्सचर इन विच डिफरंट कॉन्स्टिट्युएंट्स आर नॉट मिक्स्ड युनिफॉर्मली, लक्षात राहू देत. अँड होमोजेनस मिक्सचर फॉर्म्स अ सिंगल फेज. हेट्रोजेनस मिक्सचर फॉर्म्स two or more phases. Then constituents of homogeneous mixture cannot be easily seen. The constituents of heterogeneous mixture can be easily seen. The constituents of homogeneous mixture cannot be easily separated. The constituents of heterogeneous mixture can be easily separated. येते लक्षात. हे बघूयात, येते लक्षात. अजून सुद्धा पुढचे पार्ट आपल्याला बघायचे, त्यावेळी तुमचं अजून क्लिअर होईल की ब्लड हेट्रोजेनस मिक्सचरमध्ये काय आहे, येते लक्षात. त्यावेळेस आपण बघूयात कशामध्ये, पुढच्या पार्टमध्ये सोल्युशन, सस्पेन्शन आणि कोलाइड पार्टमध्ये. त्यावेळेस तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल, येते लक्षात. बघा, दिसतं येते लक्षात. वॉटर आणि साल्टचं काय आहे, सोल्युशन आहे, येते लक्षात. होमोजेनस मिक्सचरलाच काय म्हणतो आपण, सोल्युशन. कुठल्या दोन फेजेस दिसतात का ह्याच्यामध्ये, दिसत नाहीत. काय आहे, सिंगल फेजच आहे. वॉटर आणि सँडमध्ये, सँड खाली आहे, वॉटरवरती आहे, काय दिसतात आपल्याला, दोन फेजेस दिसतात. म्हणजे हे होमोजेनस मिक्सचर आहे, हे काय आहे, हेट्रोजेनस मिक्सचर आहे, येते लक्षात. बघा, आशा आहे तुम्हाला समजलेला असेलच. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत पोचवा, येते लक्षात. पुढच्या पार्टमध्ये भेटूयात, सोल्युशन, सस्पेन्शन आणि कोलाइड हा पॉईंट घेऊन. धन्यवाद. भेटूयात पुढच्या पार्टमध्ये.